नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनजी मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण महाराष्ट्र टीईटी साठी अतिशय महत्त्वपूर्ण अतिशय इम्पॉर्टंट अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी आज पाहणार आहोत। याच्यामध्ये आपण काय केले की आतापर्यंत जी टीईटी परीक्षा झाली होती याच्यामध्ये विचारलेल्या गणित व बुद्धिमत्ताच्या अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रश्नांचा समावेश आपण या प्रश्नपत्रिकेमध्ये केलेला आहे। ठीक आहे, मग या ठिकाणी आजचा आपली प्रश्नपत्रिका किंवा आजचा आपलं लेक्चर किती असणार आहे तर हे गणित व बुद्धिमत्तासाठीचं पहिलंच लेक्चर असणार आहे। ठीक आहे, मग या ठिकाणी आज आपण काय केलंय की बाबा जे घड्याळ प्रकरण आहे या घड्याळ प्रकरणावरील व्हिडिओ किंवा प्रश्न या ठिकाणी आपण काय केले आहेत घेतलेले आहेत। ठीक आहे, मग बघूया पहिला प्रश्न काय बघा। 4:48 घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोन होईल असं विचारलं। त्या ठिकाणी काय विचारलं आपल्याला की बाबा घड्याळामध्ये 4:48 झालेले आहेत आणि त्या वेळेला घड्याळातील जो तास काटा आणि मिनिट काटा आहे त्यामध्ये किती अंशाचा कोन झाला असेल असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे। ठीक आहे, मग अतिशय सोपं आहे। फक्त हे गणित सोडवण्यासाठी तुम्हाला एक सूत्र लक्षात ठेवायचं आहे। ज्यावेळेस तुम्हाला असा कोन विचारला जाईल की बाबा दोन काट्यामधील कोन किती अंशाचा आहे त्यावेळेस तुम्हाला फक्त एक सूत्र डोक्यात ठेवायचं आहे। मग ते सूत्र काय असणार आहे 11/2 m वजा 30h। आता लक्षात ठेवायचं m म्हणजे काय तर m म्हणजे मिनिट आहे आणि h म्हणजे काय तर h म्हणजे तास। एवढ्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या। ठीक आहे, हे सूत्र लक्षात ठेवा। तुमचा एकही प्रश्न या सूत्राच्या बाहेर येणार नाही। कुठलाही तुम्हाला कसाही प्रश्न विचारताय कसाही कोण विचारताय। ठीक आहे, मग या ठिकाणी बघूया सूत्रात किमती टाकू आपण। काय 11/2 जशास तसं येईल। m म्हणजे काय मिनिटं, किती मिनिट आहे तिथं 48 मिनिटं, मग गुणिले 48 वजा काय होईल 30 h गुणिले h काय h म्हणजे तास म्हटलं काय होईल 4 तास। ठीक आहे, मग काय होईल बघा 2 48 ला जर भाग दिला तिथे किती राहतील 24। 24 गुणिले 11 24 गुणिले 11 काय होईल बघा 24 10 240 अधिक 1 24 म्हणजे किती होईल 264 वजा 4 त्रिक 12 आणि पुढचा 0 जसं तसं म्हणजे किती 120। मग 264 वजा 120 जर हे आपण वजाबाकी केली तर आपल्याला या ठिकाणी अंशाचा कोन मिळून जाईल। वजाबाकी करू 4तून 0 गेला किती राहिले 4, 6तून 2 गेले किती राहतील 4, 2तून 1 गेला किती राहतील 1, किती 144। मग पहा बरं 144 ऑप्शन कुठे आपल्याला पहा या ठिकाणी पहिलंच ऑप्शन आपल्याला काय 144 अंश दिलेला आहे। म्हणजेच 4:48 घड्याळातील तास काटा व मिनिट काटा याच्यामध्ये किती अंशाचा कोन असणार आहे तर तो 144 अंशाचा कोन असणार आहे। ठीक आहे, गणित सोपं आहे, लक्षात ठेवा। फक्त एवढं सूत्र तुम्हाला जास्त करून लक्षात ठेवायचं काय आहे 11/2 m वजा 30h हे आपलं सूत्र आहे। हे सूत्र जर तुम्ही डोक्यामध्ये ठेवलं तर तुमचा या प्रकरणावरचा कुठलाही प्रश्न चुकणार नाही मित्रांनो। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 2 आहे। काय विचारले बघूया 5:15 घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोन असेल। बघा सेम प्रश्न असतो, फक्त काय केलं जातं या ठिकाणी घड्याळातली वेळ म्हणजे किती वाजले आहेत हे आपल्याला फक्त बदललं जातं। बाकी सगळा प्रश्न सेम असतो, जशाच्या तसा असतो। ठीक आहे, मग या ठिकाणी तुम्हाला जो नवीन प्रश्न विचारला जाईल तिथं फक्त काय केलं जाईल ही वेळ बदलली जाईल। पण तुम्हाला मी एक सूत्र सांगितलंय वेळ बदलू काही हो त्या सूत्रामध्ये जर तुम्ही किंमत टाकीत गेला तर तुमचा प्रश्न चुकणार नाही, तुमचं उत्तर चुकणार नाही। ठीक आहे, मग आपलं सूत्र काय होतं पुन्हा एकदा लिहितो मी वाटलं असतं काय 11/2 m वजा 30h हे आपलं काय होतं सूत्र होतं। ठीक आहे, मग या ठिकाणी सूत्रात किमती टाकून घेऊया का आपण। बघा 11/2 जशास तसे गुणिले m किती मिनिटं आहेत 15 मिनिटं आहेत 15 वजा किती 30h म्हणजेच तास, किती तास आहेत या ठिकाणी 5 तास आहेत। ठीक आहे, मग या ठिकाणी काय होईल बघा सिंपल आहे 5:15 होते घेतले आपण 5 तास। ठीक आहे, मग बघूया आता हे 2 नी 15 ला भाग जात नाही, इथं पण 11 ला भाग जात नाही, म्हणजे भाग जातो पण तो काय होईल पॉइंट मध्ये जाईल। मग त्यापेक्षा आपण आधी काय करू हे 11 गुणिले 15 चा गुणाकार करून घेऊ। मग 15 10 150 आणि परत 15 किती होईल 165 छेद 2 जशास तसे वजा काय होईल यांचा गुणाकार करू
5 त्रिक 15 आणि पुढचा शून्य जसाच तसा म्हणजे किती 150. आता काय करू, ह्या 165ला आपण 2ने भाग देऊन घेऊ म्हणजे आपल्याला पुढची वजाबाकी करता येईल. ठीक आहे, मग काय होईल याचं, बे 8 16, 8 खाली 5 राहिले म्हणजे काय होईल, 5ला 2ने भाग दिला तर काय येईल 2.5 म्हणजेच किती 82.5 वजा किती 150. मग आता ही वजाबाकी आपण या ठिकाणी करून घेऊ. 150 वजा 82.5. ठीक आहे, आता इथं काय आहे, हे 5 जशाच तसे खाली नाही येणार आहे. पहा इथं काय करावं लागेल आपल्याला, इथं कुठलीच संख्या नाही किंवा इथं आपण शून्य मांडून घेऊ. ठीक आहे, मग शून्यातून 5 जातील का, तर जाणार नाही. ठीक आहे, मग एकूण 1 घेतला 10 झाले, 10तून 5 गेले, खाली 5 राहिले, घेतलेला 1 देऊन टाकला. ठीक आहे, मग काय होईल, पुन्हा शून्यातून 3 जाणार नाहीत, मग पुन्हा एकूण 1 घेतला, 10तून 3 गेले, किती राहिले 7 राहिले, घेतलेला पुन्हा देऊन टाकला, 15मधून 9 गेले, खाली किती राहतील 6 म्हणजेच 67.5. पहा बरं 67.5 अंशकडे ऑप्शन आहे का आपल्याला, पहा या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 आहे 67.5 अंश. हे आपलं काय होईल या ठिकाणी योग्य असं उत्तर असणार आहे की बघ घड्याळामध्ये 5 वाजून 15 मिनिटांनी 2 काट्यामधील किती अंशाचा कोन होईल, तर तो होईल 67.5 अंशाचा होईल. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया 3 नंबर. 38 वाजता तास काटा व मिनिट काटा यामधील कोण किती मापाचा असेल. पहा पुन्हा एकदा सेम प्रश्न असणार आहे. आता पुन्हा आपल्याला सूत्र लिहायची गरज आहे का, आपण डायरेक्ट उत्तराकडे जाऊ बघा, म्हणजे कमी वेळेत होईल बघा. 11/2 गुणिले किती मिनिट आहेत 30 वजा 30 गुणिले किती तास आहेत 8 तास आहेत. ठीक आहे, मग काय होईल बघा या ठिकाणी 15 पुन्हा 11 गुणिले 15 165 मागच्या गुणाकारात पण होतं, वजा काय होईल 8 त्रिक 24 आणि पुढचा शून्य जसाच तसा. ठीक आहे, म्हणजे काय होईल 240 वजा 165 वजाबाकी करून घ्यायची का, 240 वजा 165. ठीक आहे, 10तून 5 गेले खरे राहिले 5, 14तून 7 गेले खरे राहिले 7. ठीक आहे, शून्य किती 75 अंश. पहा बरं कुठे 75 अंश ऑप्शन, पहा या ठिकाणी पर्याय क्रमांक पहिलाच आपल्याला 75 अंश दिलेला आहे. म्हणजे गणित तुम्ही 15 ते 20 सेकंदामध्ये हे गणित सोडवू शकता. ठीक आहे, पण कधी, त्यासाठी तुम्हाला सूत्र डोक्यात ठेवायचं आहे, सराव जास्तीत जास्त सराव करायचा आहे. ठीक आहे, सूत्र डोक्यात असेल, जास्तीत जास्त सराव असेल तर हे गणित तुम्ही 15 सेकंदाच्या आतमध्ये सोडवू शकता. ठीक आहे, आणि तुम्हाला एक तरी गणित परीक्षेमध्ये अशा प्रकारचं 100% विचारणार म्हणजे विचारणारच. ठीक आहे, म्हणजे एवढं सूत्र जर तुम्ही डोक्यात ठेवलं तर तुमचा 1 मार्क काय होणार आहे 100% फिक्स होणार आहे. ठीक आहे, तुम्हाला मार्क किती पाहिजेत 90 मार्क पाहिजेत, त्याच्यातला 1 मार्क आपण या ठिकाणी तुमचा फिक्स करून देतोय. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू. त्याच्या अगोदर एक छोटीशी सूचना मित्रांनो, आपण TET भरतीसाठी परीक्षेसाठी TET परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य हे काय असणार आहे, तर तुमच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली ही टेस्ट सिरीज असणार आहे. ठीक आहे, मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय भेटेल बघा, 10 टेस्ट पेपर भेटतील, त्याचबरोबर आतापर्यंत झालेल्या TETच्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला उत्तरासहित या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. खूप महत्त्वपूर्ण भाग असतो की प्रिव्हियस इयर प्रश्नपत्रिका. ठीक आहे, मग त्या तुम्हाला उत्तरासहित या ठिकाणी दिल्या जातील. त्याचबरोबर संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित महाराष्ट्रातील नंबर 1ची आपली अशी टेस्ट सिरीज असते, ती तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाईल. ठीक आहे, त्याचबरोबर तुम्हाला फ्रीमध्ये अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा प्रोव्हाइड केल्या जातील. मग यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील, मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, इतिहास, भूगोल आणि मानसशास्त्र ह्या सगळ्या विषयाच्या अतिशय IMP अशा नोट्स तुम्हाला आपल्या टेस्ट सिरीजवरती अगदी फ्रीमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. ठीक आहे, मग ह्या सगळ्याची आपल्या टेस्ट सिरीजची किंमत किती मित्रांनो, तर फक्त 200 रुपये किंमत आहे. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. जर तुम्ही ऑफरनुसार जर आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही टेस्ट सिरीज तुम्हाला काय होईल, फक्त आणि फक्त 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडेल. ठीक आहे, मग हे 139 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे, तर तुमच्याकडे गुगल पे असेल, फोनपे असेल, त्या ठिकाणी आपला नंबर आहे बघा 96 89 14 16 30. पुन्हा एकदा सांगतो 96 89 14 16 30 हा आपला नंबर आहे. या नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे 139 रुपये पे करायचे आहेत आणि तुम्ही जे पैसे पाठवले त्याचं एक काय करायचं मित्रांनो, एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि हा स्क्रीनशॉट मला व्हॉट्सॲपवरती शेअर करायचा आहे. व्हॉट्सॲपला सुद्धा आपला हाच नंबर आहे
96 89 14 36 हाच आपला व्हॉट्सअप नंबर आहे. व्हॉट्सअपवरती तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला संपूर्ण मटेरियल या ठिकाणी सांगितलेलं संपूर्ण मटेरियल काय केलेलं तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. ठीक आहे, बघूया पुढचा प्रश्न, जास्त वेळ घेणार नाही. 4 नंबरचा प्रश्न आहे, काय विचारले बघा. 6:15 घड्याळाच्या आरशातील प्रतिमेत किती वाजलेले दिसतील. आता काय विचारले आपल्याला, घड्याळात एक वेळ दिली आणि आपल्याला विचारले की बाबा ह्या घड्याळाच्या आरशातील प्रतिमेमध्ये किती वाजलेले दिसतील असं आपल्याला या ठिकाणी विचारलं. सिंपल प्रश्न आहे, तुम्हाला फक्त एक लक्षात ठेवायचं, काय 11:60. आता हे 11 काय आहेत सांगायची गरज नाही, हे काय आहेत तास आहेत, पुढचे 60 काय आहेत मिनिटे आहेत. ठीक आहे, ह्या वेळेमधून तुम्हाला काय करायचंय, दिलेली वेळ फक्त वजा करायची. काय करायची, दिलेली वेळ वजा करायची. तुम्हाला आरशातील प्रतिमेत किती वाजलेत हे काय होईल मिळून जाईल. ठीक आहे, फक्त एवढं लक्षात ठेवा. मग बघूया किती 6:15 वेळ दिली. ठीक आहे, 6 आणि 15. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची, मिनिटामधून मिनिट वजा करायचे आणि तासामधून तास वजा करायच्या. मग 60 मधून 15 मिनिटं गेले तर किती राहतील 45 मिनिटं. 11 मधून 6 तास गेले तर खाली किती राहतील 5 तास. म्हणजेच 5 तास 45 मिनिटं किंवा 5 वाजून 45 मिनिटं कुठं असतील तर त्या आरशातील प्रतिमेमध्ये असतील. कधी, जर घड्याळात 6:15 वेळ झाली असेल तर. मग कुठे 5:45 ऑप्शन या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 आहे 5:45. ठीक आहे, खूप सोपं आहे मित्रांनो, फक्त तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे, काय 11:60. ठीक आहे, आणि याच्यातून दिलेली वेळ काय करायची तुम्हाला वजा करायची. आता या ठिकाणी फक्त एक कंडिशन आहे, ती पण तुम्हाला लक्षात ठेवायची. जर तुम्हाला बरं ठीक आहे, पुढच्या प्रश्नात आपली कंडिशन येईल त्यावेळेस तुम्हाला मी सांगतो, म्हणजे तुमचे तिथले इथं लक्षात राहील. इथं सांगितले तुमचा काही पुन्हा गोळ होऊन जाईल. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया 5 नंबर. घरातील एका भिंतीवरील घड्याळात 3:25 किती 3:25 झालेले असतील तर घड्याळासमोरील आरशातील प्रतिमेत किती वेळ दाखवेल. आता आरशात समोरची जी प्रतिमा याच्यात किती वेळ दाखवेल असं विचारलं, पण कधी घड्याळात किती वाजलेत 30:25 झालेत. मग तुम्हाला काय सांगितलं होतं मी 11:60 घ्यायचे आणि त्याच्यातून दिलेली वेळ वजा करायची. मग किती आहे दिलेली वेळ 3 आणि किती मिनिटं आहेत 25 मिनिटं आहेत. ठीक आहे, मग 60 मधून जर 25 मिनिटं गेले तर खाली किती राहतील 35. 11तून 3 गेले तर खाली किती राहतील 8. ओके, मग पहा बरं 8:35 कुठं ऑप्शन आहे का बघा. या ठिकाणी पहिलाच ऑप्शन आहे आपला 8:35. म्हणजे तुम्हाला मी काय सांगतोय 10 सेकंदाच्या आतमध्ये सुद्धा तुम्ही हे उत्तर काढू शकता. तुम्हाला काही गरज नाही. बरेच विद्यार्थी काय करतात असं घड्याळ काढतात मग इकडे कागदा उलट करत बघतात. तसं करायची गरज नाही बाबा. फक्त एवढं लक्षात ठेवायचं काय 11:60 एवढे लक्षात ठेवायचे आणि याच्यामधून काय करायचे आपल्याला दिलेली वेळ वजा करायची. तुमचं उत्तर मिळून जाईल आणि 100% उत्तर हे काय असणार आहे बरोबर असणार आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. इथं तुम्हाला म्हणलं होतं मी कंडिशन, तुम्हाला आता एक कंडिशन सांगतो. जर तुम्हाला वेळ समजा 24 तासिक वेळ दिली असेल, म्हणजे 24 तासाच्या घड्याळातली वेळ दिली असेल, म्हणजे 12च्या पुढची वेळ समजा असं दिलं असेल बाबा 13:15, तर मग ह्या वेळेस काय करायचं तर हे 11:60 मधून वजा करायचं नाही. ह्या वेळेस काय करायचं हे 23:60 मधून वजा करायचं, म्हणजे 24 तासची घड्याळ असल्याने करायचं. ठीक आहे, फक्त एवढी कंडिशन लक्षात ठेवा. ठीक आहे, बघूया पुढचा प्रश्न 6 नंबर. एक घड्याळ प्रत्येक तासाला 10 सेकंद पुढे जाते. जर सोमवारी सकाळी 9 वाजता घड्याळ बरोबर लावले तर घड्याळ त्यानंतर लगेच येणाऱ्या शनिवारी सकाळी 9 वाजता कोणती वेळ दाखवेल. आता काय सांगितलंय एक घड्याळ आहे ते काय करतंय दर तासाला किती पुढे जातंय 10 सेकंद पुढे जातंय. ते कधी बरोबर लावले बघा सोमवारी सकाळी 9 वाजता. कधी सोमवारी सकाळी 9 वाजता बरोबर लावले आणि त्यांनी काय विचारलंय त्यानंतर लगेच येणाऱ्या शनिवारी सकाळी 9 वाजता, म्हणजे पुढचा जो येणारा शनिवार आहे त्या शनिवारी किती वाजले असतील त्या घड्याळामध्ये असं आपल्याला विचारलंय. मग आपल्याला बघायचंय सोमवारी सकाळी 9 वाजल्यापासून शनिवारी सकाळी 9 वाजेपर्यंत किती तास झाले हे आपल्याला आधी काढावं लागेल. का तास काढावं लागेल तर घड्याळ काय होतंय दर तासाला 10 सेकंद पुढे जात आहे असं आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. मग तास काढायचे म्हणजे आपल्याला दिवस काढावे लागतील. आता इथं वेळेचा एक महत्त्वाचं त्यांनी काय केलंय इथं पण 9 दिलंय आणि इथं पण 9 वाजताची वेळ दिली.
म्हणजे आपल्याला दिवस काढले की दिवसात 24 तास असतात, त्याच्यामुळे थोडंसं सोपं दिलंय त्यांनी, ठीक आहे. मग दिवसात किती तास असतात? 24 तास असतात. किती? 24. किती दिवस आहेत बघा बरं. सोमवारपासून चालू होते म्हणलं बघा, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. किती दिवस आहेत? 5 दिवस आहेत. म्हणजे हे काय झाले आपले तास झाले. 24 गुणिले 5 खाली घेतो, 24 तास आहेत. दिवस किती आहेत? 5 दिवस आहेत म्हटलं, 5 गुणिले प्रत्येक सेकंदाला किती पुढे जातंय? 10 सेकंदांनी पुढे जाते की नाही प्रत्येक तासाला. प्रत्येक तासाला किती? 10 सेकंद पुढे जातोय. मग आता इथं सेकंदात घेतलं म्हटलं आपण, याला भाग देण्यासाठी काय करू? 60 म्हणजे याचं सेकंदाचं मिनिटात रूपांतर करू, ठीक आहे. मग काय होईल बघा, 0 0 कट होईल, ठीक आहे. 6 1 6, 6 चौक 24, 4 पंचे 20, बरोबर किती? 20 मिनिटं काय होईल घड्याळ पुढं जाईल. मग 20 मिनिटांनी जर पुढं गेलं तर काय होईल? 9 वाजून 20 मिनिटं झालेले असतील. आता या ठिकाणी बऱ्याच जणांचा गोंधळ झाला असेल की सर तुम्ही 24 गुणिले 5 केलं, 10 केलं, हे 60 कडून घेतले. तर पुन्हा एकदा सोपं करून सांगतो. एका दिवसात एकूण दिवस किती आहेत आपले? 5 दिवस आहेत. एका दिवसामध्ये किती तास असतात? 24 तास असतात, ठीक आहे. मग आपले एकूण तास किती होतील बघा बरं. 5 गुणिले 24 एवढे आपले काय होतील? एकूण तास होतील. म्हणजे किती होतील? 120 तास. किती तास झाले? 120 तास. प्रत्येक तासाला किती पुढे जातंय? 10 सेकंद. मग 120 गुणिले 10 किती सेकंद पुढे जाईल आपलं? 1200 सेकंद काय होईल आपलं पुढं वेळ जाईल. मग ह्या 1200 सेकंदाचं जर आपण मिनिटात रूपांतर करायचं म्हटलं काय होईल? याला 60 ने भाग द्यावा लागेल. बघा 0 0, 6 1 6, 6 2 12, पुढचा 0 किती आले? 20 आले का? लक्षात येतंय? जर असं नाही कळालं तर असं स्टेप बाय स्टेप गेला तरी चालेल. फक्त योग्य उत्तरापर्यंत जाणं हे काय महत्त्वाचं आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. 7 नंबर काय विचारलंय? एक भवरा एका सेकंदात स्वतःभोवती 6 फेऱ्या मारतो, तर तो भवरा 1 मिनिट आणि 15 सेकंदात स्वतःभोवती किती फेऱ्या मारेल? आता काय सांगितलंय? एक भवरा आहे, तो काय करतोय? एका सेकंदामध्ये काय करतोय? स्वतःभोवती 6 फेऱ्या मारतोय. एका सेकंदात किती फेऱ्या मारतोय? 6. तर आपल्याला काय विचारलंय? 1 मिनिट आणि 15 सेकंदात स्वतःभोवती किती फेऱ्या मारेल? आता आपल्याला मिनिटं आणि सेकंद दिलंय, मग याचा आपण आधी फक्त सेकंदात रूपांतर करायचं. मग सगळे सेकंद किती होतील? 1 मिनिटात किती सेकंद असतात? 60 अधिक हे पुढचे 15 सेकंद, म्हणजे किती सेकंद असतील आपल्याकडे? 75 सेकंद असतील. किती? 75. एका सेकंदात किती फेऱ्या मारतोय तो? 6. मग काय होईल? फक्त 75 गुणिले 6 बरोबर काय होईल बघा, गुणाकार करून घेऊ. 6 पंचे 30, 0 हातचे आले 3, 26 7 42, 42 आणि 3 किती? 45. पहा बरं 450 कुठे आहे बघा. या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 आपल्याला 450 दिलेला आहे. लक्षात येत आहे? खूप सोपं आहे मित्रांनो, खूप सिंपल आहे. फक्त तुम्हाला प्रश्नामध्ये विचारलंय का हे व्यवस्थित बघायचं. प्रश्न थोडा दमाने वाचायचा आहे, कारण हे घड्याळ हे असं प्रकरण आहे की हे सगळ्यात सोपं प्रकरण आहे असं जरी म्हटलं तरी चालेल. आणि या ठिकाणी काय होतात, तुमचा प्रश्न 100% बरोबर येतो. म्हणून तुम्हाला असे प्रश्न आलेले सगळे प्रश्न सोडवायचे आहेत. फक्त प्रश्न वाचताना थोडा व्यवस्थित वाचायचा आहे. आता इथं काय केलं होतं त्यांनी बघा, 1 मिनिट आणि पुढे 15 सेकंद दिले, ठीक आहे. मग आपल्याला ह्या 1 मिनिटाचं काय करावं लागेल? आपल्याला आधी सेकंदात रूपांतर करावं लागेल. म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला विसरायच्या नाहीत, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. 8 नंबर. 12 सेकंदात एक याप्रमाणे अर्ध्या तासात किती पोळ्या लाटून होतील? बघा आता इथं पुन्हा काय केलंय, 12 सेकंदात एक पोळी होती आणि इथं विचारलं आपल्याला अर्ध्या तासात. आता अर्ध्या तासात म्हणजे किती मिनिटात? 30 मिनिटात. आता इथं घोळ काय लक्षात ठेवायचा, बऱ्याच वेळेस काय होतं आपण डायरेक्ट 30 भागिले 12 करतो, असं करायचं नाही. मग हे 30चं आपल्याला काय करावं लागणार? आधी सेकंदात रूपांतर करावं लागेल. म्हणजे काय होईल? 30 गुणिले 60 भागिले 12, ठीक आहे. आता उत्तर काय नाही आपलं बरोबर येईल. मग काय होईल? 12 1 12, 12 पंचे 60, 30 गुणिले 5, 3 5 15, पुढचा 0 150. बघा बरं 150 कुठं आहे? बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 आहे 150. आणि हे प्रश्न तुम्हाला सोपे वाटत असतील मित्रांनो, परंतु परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आहेत. मग याच्या अगोदर जर असे प्रश्न विचारले तर पुढं पण काय करू शकतात, असेच प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारू शकतात, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 9 नंबर आहे.
2 तास 45 मिनिटांमध्ये किती सेकंद आहेत? आता बघा काय विचारलंय, 2 तास आणि 45 मिनिटांमध्ये किती सेकंद आहेत असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. ठीक आहे, मग आता आपल्याला काय करावं लागेल, ह्या तासाचं आधी काय करावं लागेल, मिनिटात रूपांतर करावं लागेल आणि मग मिनिटाचं पुन्हा काय करावं लागेल, सेकंदात रूपांतर करावं लागेल. ठीक आहे, मग आता 2 तास आहेत, 2 तासात किती मिनिटं असतात, 120 मिनिटं असतात. त्याला काही कॅल्क्युलेशन करायची आपल्याला गरज आहे का? 2 तासात किती मिनिटं, 120 मिनिटं. परत हे किती मिनिटं आहेत, 45. मग 120 अधिक किती 45 किती होतील, 165. मग काय सांगितलंय, सेकंद. मग आपल्याला काय करावं लागेल, 165 गुणिले एका मिनिटामध्ये किती सेकंद असतात, 60 सेकंद. मग गुणिले काय होईल, 60. ठीक आहे, गुणाकार करून घेऊया. काय होईल बघा, 0 0 येईल आपला. ठीक आहे, 6 5 30 पुन्हा एक 0 येईल, हातचे येतील 3, 6 7 36 आणि हातचे 3 किती होतील, 39. पुन्हा हातचे 3 येतील, 6 1 6 आणि हातचे 3 किती, 9. 9900 सेकंद. 2 तास 45 मिनिटांमध्ये किती सेकंद असतील, 9900. कुठे ऑप्शन 9900 पहा या ठिकाणी. पुन्हा ऑप्शन क्रमांक 1 आपल्याला 9900 दिलेला आहे. लक्षात येतं मित्रांनो, खूप सोपं आहे. फक्त तुम्हाला विचारलंय काय ना, हे व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. घड्याळ हे प्रकरण काय खूप सोपं आहे. ठीक आहे, पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न असणार आहे मित्रांनो. एका घड्याळात दुपारचे 3:30 वाजले आहेत, तर तास काटा व मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोन होईल? आता आपण जे सुरुवातीला 3 गणितं घेतले होते, ह्या 3 गणिताप्रमाणेच हे गणित आहे. तुम्हाला 100% याचं उत्तर आलं पाहिजे. मग उत्तर काढायचं आणि सगळ्यांनी काय करायचं, उत्तर कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ कसा वाटतोय सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगत चला. ओके, धन्यवाद मित्रांनो.